भाजपचे आमदार तानाजी मुटकुळे यांनी आज सकाळी साम टीव्हीवरती एक धक्कादायक विधान केलं आणि हे विधान होतं संतोष बांगर यांनी 50 कोटी रुपये घेऊन पक्ष बदलला। आपल्यासोबत हळद संशोधन केंद्राचे अध्यक्ष, शिवसेनेचे संपर्क प्रमुख आणि कॅबिनेट मंत्रीपदाचा दर्जा असलेले हेमंत पाटील आहेत। भाऊ, महाराष्ट्रामध्ये खळबळ उडाली कारण भाजपचे आमदार जे तुमचे मित्र पक्ष आहेत, महायुतीतील मोठ्या पक्षाचे आमदार आहेत, ते म्हणतात 50 कोटी रुपये संतोष बांगरांनी घेतले आणि ते खरे। आता 3.5 वर्षानंतर आठवण झाली। 3.5 वर्ष काय करत होते विचारा त्यांना। आता निवडणुकीमध्ये ते म्हणला की हे मुद्दे बाहेर येतात आणि मी खरं बोललोय, मला संतोष बांगरांनी सांगितलं। नाही, 3.5 वर्ष काय करत होते नेमके हे विचारा ना त्यांना। आता का आठवण आली त्यांनाच विचार ना। ते असंही म्हणले की जे 100 कोटी 50 कोटी रुपये आहेत ते एकनाथ शिंदेंनीच बांगरांना दिले। मला असं वाटत नाही, कारण मी सुद्धा शिंदे साहेबांचं नेतृत्व मान्य करून माझ्यासारखे हजारो लाखो कार्यकर्ते शिंदे साहेबांबरोबर गेलेले। जी काही कार्यपद्धती होती त्या कार्यपद्धतीला कंटाळून कार्यकर्ते शिंदे साहेबांबरोबर गेलेले, तेव्हा अशा पद्धतीचं बेजबाबदार वक्तव्य करणं हे बरोबर नाही। तर हे बेजबाबदार वक्तव्य भाजपच्या आमदारांनी केलंय की का करावं मग मित्रपक्षाच्या आमदारांनी? या संदर्भामध्ये माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब, आम्ही सर्व शिवसेनेचे आमदार आज भेट घेणार आहोत आणि अशा पद्धतीची बेजबाबदार वक्तव्य त्यांच्याकडे येऊ नये अशा पद्धतीचं समज त्यांना द्यावी ही मागणी करणार आहोत। हेमंत पाटील हे संवेदनशील खासदार आहेत, हिंगोलीचं 5 वर्ष नेतृत्व केलं, परंतु राजकारणामध्ये वावरताना कुठलंही आक्षेपार्ह वक्तव्य तुमच्या तोंडामधनं निघालेलं नाही। मात्र शिवसेनेचे आमदार बांगर म्हणाले मुटकुळेंना चपलीने मारले पाहिजेत। मी निश्चितच समर्थन करणार नाही बांगरांच्या वक्तव्याचं, परंतु एखाद्या व्यक्तीच्या घरात सकाळी 5 वाजता 100 पोलीस पाठवून तो एखादा गुंड अतिरेकी असल्यासारखं नाही, ही जे काही इथल्या स्थानिक पोलिसांनी केलेलं आहे, स्थानिक आमदारांच्या दबावाखाली येऊन केलेलं आहे, तर त्यावेळेस साहजिक आहे कुटुंबासमोर जर अपमान होत असेल तर कोणी माणूस चिडून पेटून उठतो। त्या वक्तव्याचं मी समर्थन करणार नाही, पण साहजिक आहे त्यांनी काही स्वागत केलं पाहिजे का की छान छान केलंय, वा माझ्या घरी पोलीस पाठवले, माझा घरचा फ्रीज कपाट तपासले, माझी वृद्ध आई 80 वर्षाची घरी झोपून आहे, आजारी आहे, तिला त्रास होतोय, त्याच्याबद्दल काही स्वागत केलं पाहिजे का? बरं, यामध्ये अजून एक महत्त्वाचा प्रश्न आहे की मुटकुळे म्हणाले शिंदे सेनेचे नेते संतोष बांगर हे हिंगोलीला लागलेला कलंक आहेत। नाही, हे आत्ता का आठवलं यांना 3.5 वर्षानंतर? त्यांच्या पायाखालची वाळू घसरायला लागलेली आहे। हिंगोलीमध्ये शिवसेनेचा नगराध्यक्ष बसणार आहे, कळमनुरीमध्ये शिवसेनेचा नगराध्यक्ष बसणार आहे, त्यामुळं वाळू जी घसरायला लागली त्याच्यामुळे अशा पद्धतीचे वक्तव्य येत आहेत। एक शेवटचा प्रश्न आहे, मराठवाड्यातले तुम्ही शिवसेनेचे नेते आहात, संपर्क प्रमुख आहात आमचे, जुगार, दारू, अड्डे, कलंक आणि हे वेगवेगळ्या ह्या वक्तव्य करणाऱ्या दोन्ही आमदारांना तुम्ही काय सांगाल? या निश्चित माझी दोघांनाही विनंती आहे की लोकप्रतिनिधी म्हणून लोक आपल्याकडे बघत असतात, अशा वेळेस आपण थोडंसं सामाजिक भान ठेवून कुठल्याही खालच्या पातळीची टीका एकमेकांवर करू नये ही माझी दोघांनाही विनंती आहे। आता मुख्यमंत्री येत आहेत, काही त्यांना भेट वगैरे घेताय का तुम्ही? नाही, आमची नांदेड इथल्या विमानतळावर त्यांनी वेळ दिलेली आहे संध्याकाळी। काय मुद्दे आहेत त्याच्यात? याच्यामध्ये निश्चितच ज्या पद्धतीची कारवाई पोलिसांनी संतोष बांगर यांच्या घरावरती केलेली आहे आणि ज्या पद्धतीनं अतिरिक्त पोलिसांकडून केल्या जातोय त्याच्या संदर्भामध्ये तक्रार आम्ही माननीय फडणवीस साहेबांकडे देणार आहोत। तुमच्या शिवसेनेचे एबीपम राष्ट्रवादीच्या आमदाराकडे होते असं जयप्रकाश मुंदडा शिवसेनेचे कॅबिनेट मंत्री होते माजी, ते म्हणालेत। आता मी संपर्क प्रमुख म्हणून आलेला आहे, त्यावेळेस निश्चित जिल्हा प्रमुख संतोष बांगर, जयप्रकाश मुंदडा साहेब आणि तालुका प्रमुख या सगळ्यांची एकत्र बैठक घेऊन नेमकं काय झालं याचा आढावा घेऊन अहवाल माननीय एकनाथ शिंदे साहेबांना बाळासाहेबांच्या शिवसेनेचे फक्त 5च उमेदवार वसमतमध्ये आहेत, वसमतमध्ये शिवसेना निवडणुकीत आहे का नाही? निश्चितच आजपासून आता संपर्क प्रमुख म्हणून मी काम करतोय, तिथली आपल्याला माहित आहे की 4दा शिवसेनेचे तिथं आमदार होते, सहकार मंत्री जयप्रकाश मुंदडा होते, जरी ते फिरून आलेले असले तरी सुद्धा शिवसेनेची ताकद आहे, गावागावामध्ये शिवसेनेची ताकद आहे आणि निश्चित या पुढचा आमदार वसमतचा हा शिवसेनेचा असेल आणि हिंगोलीचा आमदार सुद्धा शिवसेनेचा असेल। एबीपमचं काय झालं असं वसमतमध्ये?
निश्चित मी आज तपास करतो आणि आढावा घेऊन ते फॉर्मचा तपास करणार का? निश्चित तपास करणार. हेमंत पाटील यांनी अत्यंत धक्कादायक हे विधान केलेलं आहे. विशेष म्हणजे हेमंत पाटील हे शिवसेनेच्या आमदारासोबत मुख्यमंत्र्यांची भेट घेणार आहेत. वसमत मधल्या एबी फॉर्मचा आपण तपास करू असं शिवसेनेचे संपर्क प्रमुख हेमंत पाटील म्हणालेले आहेत. हिंगोलीमध्ये महायुतीच्या नेत्यांनी दोस्तीमध्ये कुस्ती केली आणि याच कुस्तीच्या मैदानामध्ये आता हेमंत पाटील देखील उतरलेले आहेत आणि आता ते थेट राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन भाजप आमदाराची तक्रार करणार आहेत. एकंदरीतच महाराष्ट्रासह हिंगोलीमध्ये देखील शिवसेना आणि भाजपमध्ये मोठे युद्ध निवडणुकीच्या अनुषंगाने रंगल्याचं पाहायला मिळत आहे. संदीप नागरे, साम टीव्ही न्यूज, हिंगोली. देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.